नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कडून नवीन अपडेट आलेले याच्या ग्रुप सी च्या टायपिंग स्किल टेस्टच्या तारखा शेवटी जाहीर झालेल्या आहेत। याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि मित्रांनो, तुम्ही देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण 26 जानेवारी पर्यंत 25% ऑफ ठेवलेला होता, परंतु आता ही डेट एक्सटेंड करून आपण 28 जानेवारी पर्यंत केलेली आहे। तर 28 जानेवारी पर्यंत तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा कुठलाही कोर्स घेऊ शकतात, त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट 25% ऑफ मिळणार आहे, म्हणून आजच तुम्ही कोर्स बाय करा। आता बघा, इथे जर आपण गेलो ना मित्रांनो, याच्यामध्ये बघा मागच्या वेळी 2023 मध्ये खूप मोठी संख्येने लिपिकची जाहिरात आली होती, परंतु खूप सारे मुलं लावू शकले नोकरीला। तर याचं कारण होतं टायपिंगची स्किल टेस्ट, याच्यामध्ये बरेच उमेदवार राहून जातात। तर यांच्या तारखा ज्या आहेत तर ते आलेले आहेत दरवेळी सारखं एकच सेंटर दिलेले आहे, तर ते म्हणजे पवई मुंबईचं बघा, लिपिक, टंकलेखक, बेलिफ लिपिक आणि कर सहाय्यक या तिघांसाठी बघा मराठीची टायपिंग स्किल टेस्ट ही होणार आहे 26 फेब्रुवारीला। बघा, सकाळी 9 चा एक स्लॉट, 11:30 चा स्लॉट, 2 चा स्लॉट आणि 4:30 चा स्लॉट, म्हणजे डेली तुमचे 4 स्लॉट मध्ये ही परीक्षा होणार आहे। त्याच्यानंतर इंग्रजीची होणार आहे लगेच 27 ला। लिपिक, टंकलेखक, बेलिफ आणि कर सहाय्यक यांची बघा सेम 4 स्लॉट मध्ये तुमची ही परीक्षा जी आहे तर ती घेण्यात येणार आहे। टीसीएचं सेंटर आहे ते, तिथे जी आहे ही परीक्षा तुमची जी आहे तर ती घेण्यात येणार आहे। जे कोणी उमेदवार पात्र झाले असतील तर त्यांना असणार आहे, लक्षात घ्या। प्रस्तावित मराठी आणि इंग्रजी टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन जनरल इन्स्ट्रक्शन येथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट मराठी आणि इंग्लिश टायपिंग या सदराखाली प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। सदर सूचना तुम्हाला जी आहेत तर ते वाचून घ्यायची आहेत। आणि इथं एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली, टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहतात ना उमेदवारांनी त्यांच्या ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठी साठीचे 30 आणि इंग्रजी साठीचे 40 वेग मर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 25 ऑगस्ट 2025 पूर्वी निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वयंसांख्यित प्रत घेऊन येणे आणि प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य राहील, अन्यथा अंतिम शिफारसीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही। म्हणजे काय की तुम्हाला तिथे झेरॉक्स जो आहे तो घेऊन जायचा तुमचा मराठी टायपिंग सर्टिफिकेटचा आणि इंग्रजीच्या टायपिंग सर्टिफिकेटचा। हा एक महत्वपूर्ण बदल आणि महत्वपूर्ण जे आहे तर ती गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते मित्रांनो। आता तुमच्यापैकी जे काही उमेदवार पात्र झाले असतील तर त्यांनी एकच टार्गेट समोर ठेवा, टायपिंग स्किल टेस्ट, कारण की ती जर व्यवस्थित पास नाही केली तर तुम्हाला मुख्य म्हणजे किती तुम्ही महाराष्ट्र टॉपर तरी त्याला महत्व नाही जोपर्यंत तुम्ही टायपिंगची स्किल टेस्ट पात्र होत नाही। म्हणून या विषयीची व्यवस्थित तुम्ही काळजी घ्या। येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्याविषयी आणखी काही माहिती आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।